नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की शेतकरी कामगार पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी पक्षाकडे 2024 मध्ये रायगड 32 लोकसभेचा जो मतदारसंघ आहे त्याच्यापेक्षा बीजेपीकडे जास्त मतं आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीचं मी टायटल या आजच्या व्हिडिओला का दिलेला आहे हे तुम्हाला सगळ्यात कळणं महत्त्वाची गोष्ट आहे। कारण का आपण अजूनपर्यंत जर इतिहास पाहिला तर भारतीय जनता पार्टीने रायगड 32 ची लोकसभेची जागा अजूनपर्यंत लढवलेली नाहीये। कारण की आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे नेहमीच एकत्रितपणे ही भारतीय रायगड 32 ची लोकसभेची सीट लढवत आलेली आहे। आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र लढले होते आणि अनंत गीते जे शिवसेनेचे उमेदवार होते ते जिंकून आलेले होते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची मते किती आहेत हे अजूनपर्यंत जरी रायगड 32 लोकसभेमध्ये उमेदवार त्यांचा उभा होत नसल्या कारणाने कोणालाही माहीत नाही। परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2014 मध्ये अनंत गीते जिंकले आणि त्याच्यानंतर ज्या विधानसभेच्या 2014 मध्ये निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं बिनसलं आणि युती तुटली। युती तुटल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 288 पैकी जवळजवळ सर्वच जागांवर उमेदवार दिले आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची 2014 मध्ये प्रत्येक महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतं कोणाला मिळाली हे आपल्याला पहिल्यांदा कळलं। त्या दृष्टिकोनातून आपण रायगड 32 लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 6 मतदारसंघ येतात। या 6 मतदारसंघामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेले होते। त्याच्यामध्ये दापोली मतदारसंघामध्ये केदार भिकाजी साठे यांना 13,971 मतं मिळालेली होती। गुहागर मतदारसंघातून विनय श्रीधर नाटू यांना 39,761 मतं मिळाली होती। महाड मतदारसंघातून सुधीर परशुराम महाडिक यांना 3,066 मतं मिळाली होती। श्रीवर्धन मतदारसंघातून कृष्णा पांडुरंग कोबना यांना 11,295 मतं मिळालेली होती। अलिबाग मतदारसंघातून प्रकाश गोपाल काटे यांना 6,054 मतं मिळाली होती। मित्रांनो, अशा पद्धतीने हा रायगड 32 चा 6 मतदारसंघ असलेल्या मतदारसंघामध्ये आपण 2014चा जर विचार केला विधानसभेचा तर टोटल आपण पाहिली तर 83,599 मतं ही भारतीय जनता पार्टीला 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जो लोकसभेचा मतदारसंघ आहे एकूण आपण सगळ्यांचं गणित केलं तर मिळालेली होती। आणि मी अशा पद्धतीचं मित्रांनो टायटल का दिलेला आहे तर शेतकरी कामगार पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीकडे 2024 मध्ये जास्त मत आहेत। तर मित्रांनो, भारतीय शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा 2014 मध्ये त्यांचा स्वतंत्र उमेदवार दिलेला होता रमेश भाई कदम आणि रमेश भाई कदम यांना 1,29,730 मतं मिळाली होती। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 83,599 अशी या 6 विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतं ही बीजेपीची होतात। परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नंतर गणित बदलली आणि पेन मतदारसंघातील रविशेठ पाटील जे काँग्रेसकडून नेहमी लढायचे त्यांनी 2014 नंतर बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि बीजेपीमध्ये 2019 मध्ये ते जिंकूनही आले आणि जिंकून आल्याच्या नंतर त्यांना जवळजवळ 1,12,380 मतं मिळाली। मित्रांनो, तर तुम्ही विचार करू शकता की जे हे 5 मतदारसंघ आहेत ह्या 5 मतदारसंघामध्ये जर आपण बाकीचेही 1,12,380 मतं जर जोडली तर तुम्ही विचार करू शकता की शेतकरी कामगार पक्षापेक्षा जास्त मतं ही बीजेपीकडे आता आलेली आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे काही मागच्या वेळेला उमेदवार होते धैर्यशील पाटील पेनचे ज्यांना जवळजवळ 88,329 मतं मिळालेली होती,
कालांतराने त्यांनी सुद्धा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि तुम्ही विचार करू शकता की 2014 मध्ये बीजेपीकडे 6 मतदारसंघामध्ये 83,599 मते होती। त्याच्यानंतर रविशेठ पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि 2019 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यानंतर त्यांना 1,12,380 मतं मिळाली। नंतर शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील आहेत, ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। 88,329 मतं त्यांना 2019 मध्ये मिळालेली होती। तर मित्रांनो, जर आपण एकंदरीत विचार केला तर रमेश कदम यांना 1,29,730 मतं 2014 मध्ये मिळालेली होती। तर ही मतं शेतकरी कामगार पक्षाची आता किती प्रमाणात कमी झालेली आहेत याचं मी तुम्हाला पुरावा तिथे दिलेला आहे। तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष आणि पुरस्कृत उमेदवार राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे होते आणि सुनील तटकरे हे उमेदवार असताना सुनील तटकरे जवळजवळ 30-31 हजार मतांनी जिंकलेले होते। परंतु शेतकरी कामगार पक्षाकडे 2014 मध्ये 1,127,000 मते होती। परंतु 2019 मध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी सोबत शेतकरी कामगार पक्ष गेला त्यावेळेला 1,27,000 मते जर काही सुनील तटकरे यांना पडलेली असती तर सुनील तटकरे हे जवळजवळ लाखाच्या फरकाने अनंत गीते हरवू शकले असते। परंतु 31,621 मतच त्यांना अधिक पडली। म्हणजे ह्याचा अर्थ फक्त 29,000 मतं शेतकरी कामगार पक्षाची ही सुनील तटकरे यांना पडली का? आणि त्या बाबतीमध्ये जेव्हा निकाल लागला आणि एक पत्रकारांनी आमदार जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे यांना विचारलं की तुमची मतं गेली कुठे, त्यावेळी त्याच्या पत्रकाराच्या कानाखाली सुद्धा आमदार जयंत पाटील यांनी मारलेली आहे। हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कुठल्या तरी पेपरचा तो पत्रकार होता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर 2014 आणि 2024चा जर विचार केला तर जो भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यामध्ये नावाला सुद्धा नव्हता तो आज शेतकरी कामगार पक्षापेक्षा अधिक मते त्याच्याकडे सध्या त्याच्याकडे आहेत, त्याच्या पॉकेटमध्ये आहेत असं समजायला हरकत नाही। म्हणून सुनील तटकरे हे फार हुशार व्यक्तिमत्व असणारे माणूस आहेत। त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जर 2024 मध्ये मला राष्ट्रवादीकडून, भारतीय जनता पार्टीकडून, शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीतून उमेदवारी मिळाली तर मी निश्चितच जिंकेन। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,00,000-2,50,000 लाख ही मतदार सध्या भारतीय जनता पार्टीचे असू शकतात आणि तशीच परिस्थिती आहे। हे मतदार हे सुनील तटकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत का? कारण की जर आपण पाहिलं की 2 जुलै 2024 नंतर पूर्ण महाराष्ट्रातील राजकीय गणित बिघडलेली आहेत। कारण की राष्ट्रवादीचा अर्धा पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी विभागणी झालेली आहे आणि रायगड 32 मध्ये आता सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा पद्धतीच्या 2 भाग झालेले आहेत आणि त्या 2 भागांपैकी सुनील तटकरे जास्तीत जास्त मतं मिळू शकतात का? कारण की शरद पवार गट हा अनंत गीते यांच्यासोबत जाणार आहे हे जवळजवळ निश्चित झालेला आहे। परंतु शिवसेना शिंदे गटाचा जर आपण विचार केला तर शिवसेना सुद्धा अर्धी विभागली गेलेली आहे। शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याचा पण अनंत गीते यांच्या मतावर परिणाम पडेल। त्याच्यामुळे मित्रांनो, एक पक्ष 2 पक्षामध्ये विभागला गेल्यामुळे नक्की कशा पद्धतीने कोण जिंकेल हे पाहणं अगत्याचं ठरणार आहे। परंतु मी तुम्हाला पूर्ण विश्लेषणात्मक इथं समजून सांगितलं की शेतकरी कामगार पक्षापेक्षा जास्त मते सध्या रायगड 32 लोकसभा मध्ये हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत। हे मी तुम्हाला उदाहरण सुद्धा दिलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते म्हणतात की शेतकरी कामगार पक्षाच्या व्यतिरिक्त कोणी खासदार होऊ शकत नाही, शकाप ज्याला मतदान करेल तोच खासदार होईल। मित्रांनो, असं आता पहिलीची गणितं वेगळी होती, आताची गणितं वेगळी आहेत। आता मला वाटतं तसं काय राहिलेलं नाही आहे। येणाऱ्या कार्यकालामध्ये लवकरच रायगड 32च्या निवडणुका जाहीर होतील, उमेदवार कोण जिंकून येईल हे आपल्याला वेळेनुसार कळलंच। परंतु अशा पद्धतीची एक रायगड लोकसभेच्या निवडणुका समोर असताना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ बनवला। जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।